मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मनपा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरात पक्षाच्या चिन्हांवरून राजकारण रंगले. महापालिका निवडणुका संक्रांतीच्या तोंडावर आहेत. संक्रांतीमध्ये पतंग उडवला जातो आणि हाच पतंग एमआयएम पक्षाचा निवडणूक चिन्ह आहे आणि त्यामुळे या निवडणूक चिन्हावर बंदी आणावी अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही सरळ लढत होणार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर शहरात प्रचंड राजकीय उलथापालथी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे. राज्यातील तलाठी व ग्राम महसूल अधिकारी यांनी संपाला सुरुवात केली. अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार आहे. तलाठी कार्यालयामध्ये सेवा देण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक हे त्या तुलनेमध्ये जीर्ण झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. राज्यात महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचं म्हटलेलं असलं तरी महायुती होईल की नाही याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजपनं नाशिकमध्ये स्वबळाची तयारी केली असून 100हून अधिक जागा लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच कोल्हापुरात महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या सेनेकडून कोल्हापुरात 40 जागांची मागणी करण्यात आली आहे. धुळे महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. धुळ्यामध्ये आमदार अनुप अग्रवालांच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत 74 पैकी 55 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भाजपकडून 74 जागांसाठी 550 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. नागपुरात महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. महापालिकेच्या 151 जागांसाठी भाजपकडे 1489 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहेत. त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. महायुतीतील मित्रपक्षांसाठी गेल्या वेळेला जेवढी ताकद होती तेवढ्याच जागा सोडण्यास शहर भाजप तयार असल्याचं सांगण्यात आलं. परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आज महापौर होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केलाय. परभणीमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना रुसवे फुगवे सोडून कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परभणी महापालिकेच्या राजकारणात आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एंट्री केली आहे. आमदार गुट्टे यांनी यशवंत सेना परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपलं पॅनल उभं करणार असल्याची घोषणा केली आहे. कुणाशी युती आघाडी न करता स्वबळावर मनपा निवडणूक लढवण्याचा निर्णय गुट्टे यांनी घेतलाय. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र गारठलाय. नंदुरबारच्या सातपुडा भागामध्ये पारा 8 अंशांवर खाली गेलाय तर नाशिकच्या ग्रामीण भागात थंडी वाढली आहे. निफाडमध्ये पारा 8 अंशांवर घसरलाय. थंडीपासून बचाव होण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतात.